नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत यांच्या संसारामधली गोडी कशी वाटणार आहे, ते दोघंजण कसे एकत्र येणार आहेत, या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. गावामध्ये जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये हे सगळं होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडणार ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता गावातल्या लोकांनी सांगितलेलं असतं की आमच्या गावात उत्सव आहे आणि तुम्ही या उत्सवासाठी थांबावं. तेव्हा कला म्हणते की चालेल, परंतु अद्वैत मात्र या उत्सवासाठी थांबायला तयार नसतो. त्यावेळेस कला त्याला बोलत असते, त्याला म्हणत असते, कसं आहे, प्रेम माया ह्या गोष्टी तुझ्यापर्यंत दूरपर्यंत संबंध नाही येणार आहे. असा कसा असेल तू चांदीकड, नुसता प्रॅक्टिकल जरा तरी माणसाने इमोशनल असावं, असं कलाचं म्हणणं असतं. आणि बोलत ती म्हणते की बरं झालं नैनाताईची सुटका झाली, ती सुटली एकदाची तुझ्यापासून. तेव्हा मात्र अद्वैतला खूप वाईट वाटतं आणि अद्वैत तिथून निघून जातो. त्यानंतर कलाच्या लक्षात येतं की आपण चूक केलेली आहे, असं आपण चांदेकरला बोलायला नको होतं, असं कला अद्वैतला सांगू लागते. परंतु अद्वैत मात्र नाराज झालेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर, खरंच माझ्याकडून चुकलेलं आहे, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली आहे. कारण काहीही झालं तरीही मी ही गोष्ट करायला नको होती. आत्ता जे काही घडत आहे ते माझ्याकडून चुकून झालेलं आहे, अनावधानाने घडलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कला येते आणि कान पकडून उठाबशा काढू लागते. ती म्हणत असते की चांदेकर, मी उठाबशा काढू का? माझ्याकडनं चूक झाली आहे ना, मग मी ती चूक सुधारायला तयार आहे, असं म्हणत कला बोलत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की काय, आणि त्यानंतर कलाचा तोल जातो, कारण तिने उठाबशा काढायला घेतलेल्या असतात आणि उठाबशा काढतानाच तिचा तोल गेलेला असतो. तेव्हा अद्वैत तिला सावरतो आणि तिला म्हणू लागतो की ठीक आहे. आणि त्याचबरोबर इकडे बाकीचे सगळे आलेले असतात आणि ते म्हणत असतात की खरंच फायनली हे खूपच म्हणजे छान झालेलं आहे, या जोडप्यातला जो राग आहे तो मिटलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत आहेत. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत आहे की सॉरी, माझ्याकडून हे चुकून झालेलं आहे. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते, कारण कलालाही वाईट वाटलेलं असतं, तिनं अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायला नको असं तिलाही वाटत असतं. आणि तिची चूक झालेली आहे, तिनं मान्य केलेली असते. आणि त्याचबरोबर अद्वैतकडे ती पाहत असते. आता अद्वैत आत निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला त्याच्याकडे पाहत आहे. त्याचबरोबर इकडे कलाच्या डोक्यातही विचार चालू आहेत आणि ते चांदेकरांच्या घरी सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. तेव्हा सगळ्यांना रजनी सांगत असते की काळजी करू नका, त्यांना दोघांना काही होणार नाही, ते सुखरूप असतील. संगीताला कलाची काळजी असते, सरोजला अद्वैतची काळजी असते, आबांना दोघांचीही काळजी असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं बोलत असतं की पोलीस गेलेले आहेत तपास करण्यासाठी, पुढे कळेल आपल्याला काय होणार आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर तेवढ्यातच पोलीस आलेले दिसतात. तर संगीता पोलिसांकडे पाहते. संगीताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर घरातील सगळे टेन्शनमध्ये असतात, आबांनाही काळजी वाटत असते. आता इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत, अद्वैत कलाच्या बाबतीत चांगली काहीतरी बातमी घेऊन येतील असं इथे सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला सुखरूप असले पाहिजेत एवढीच इच्छा देव्याईकडे आबा बोलत असतात. माझी नातसून आणि माझा नातू दोघंही सुखरूप असावेत एवढीच त्यांची इच्छा असते. मग सगळेजण आल्याला इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात. त्यांच्याबरोबर एक हवालदार आलेला असतो आणि हवालदाराच्या हातामध्ये तिथे 2 बॅग असतात. ते म्हणतात की आम्हाला घटनास्थळी गाडी सापडली, गाडीचा अपघात झालेला होता आणि त्याचबरोबर ह्या बॅगा तिथे सापडलेल्या आहेत आणि ह्या बॅगा त्यांच्याच आहेत का एकदा खात्री करून घ्या, असं त्यांनी सांगितलेलं असतं. आता बॅगांची खात्री करायला सांगितलेली असते आणि त्याचसाठी आता संगीता पुढे जाते आणि कलाची बॅग उघडून बघते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. रोहिणी म्हणत असते की म्हणजे मी ज्या पद्धतीनं ठरवलेलं होतं त्याच पद्धतीनं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं रोहिणीचं म्हणणं असतं. म्हणजे मी ज्या पद्धतीनं ठरवलेलं होतं अपघात झाला पाहिजे, अगदी त्या पद्धतीनं ब्रेक फेल केले गेले आणि हा अपघात घडला गेला. या गोष्टीचा आनंद रोहिणीला मात्र खूपच झालेला असतो. त्यानंतर हवालदारांकडे एका पॅकेटमध्ये असतं, ते म्हणजे कलाचं कानातलं. आणि मग ते कानातलं दाखवतात तेव्हा मात्र संगीताला धक्काच बसतो. संगीता रडायला सुरुवात करते, तिला कळतच नाही आहे. तेव्हा हवालदार ते कानातलं देतात आणि म्हणतात हे तिथे सापडलेलं आहे. तेव्हा मात्र ह्यांना कळायचं बंद होतं की आता नक्की माझी कला आणि अद्वैतराव कोणत्या अवस्थेत असतील, हा प्रश्न मात्र पडलेला असतो.
त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आबांना तर खूप मोठा धक्का बसतो. संगीता पण रडायला लागते. काजल संगीताला सावरत असते. काजल संगीताला म्हणते की आई काळजी करू नको, काही होणार नाही आहे, असं ती संगीताला सांगत असते. परंतु इथे इन्स्पेक्टर साहेब जे बोलत आहेत या सगळ्यामुळं सगळ्यांना धक्का बसलेला आहे. पण त्या गाडीच्या जवळ कला आणि अद्वैत दोघंही सापडलेले नाहीत. या गोष्टीचा धक्का आता सगळ्यांनाच खूप बसलेला असतो. त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत आहोत, परंतु या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत. संगीता मात्र खूप रडत असते. अद्वैतराव कला असं म्हणत तिचं रडणं हे चालूच असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सरोज म्हणते की बंद करा तुमची नाटकं, बस झालं, असं म्हणत ती ओरडत असते. तेव्हा आबा तिला म्हणतात की हे बघ सरोज, कसं आहे, अद्वैत तुझा जसा मुलगा आहे तशी कला त्यांची मुलगी आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र आबा इकडे समजवत असतात. ते म्हणत असतात की तू अशा पद्धतीने रिॲक्ट होऊ नकोस. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की पुढे काय कळलं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब तिथून निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता घरामध्ये एवढा धक्का बसलेला आहे. अद्वैत आणि कलांच्या गाडीचा अपघात झालेला आहे. ते दोघंजण गायब आहेत. ते कुठे गेलेले आहेत काहीच पत्ता नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे आबांची तब्येत आता ढासळायला लागलेली आहे. आबांना खूप काळजी वाटत आहे आणि आबांना प्रश्न पडलेला आहे की नक्की काय झालेलं आहे, कुठं असेल माझा नातू, कुठं असेल माझी नातसून, असं म्हणत आबाही देवीकडे मागणं घालत आहेत. संगीता रडायला सुरुवात करत आहे आणि इकडे संगीताला खूप वाईट वाटत असतं, कारण असं अचानक काय घडलं हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आबांना टेन्शन आलेलं असतं. आबा विचार करत असतात की असं अचानक काय झालेलं आहे, नक्की कशामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत, हा प्रश्न आबा विचारत असतात. इकडे संगीताला खूप वाईट वाटत आहे, ती रडत आहे आणि इकडे आबांनाही तेवढंच टेन्शन आलेलं आहे. आबांचंही म्हणणं तेच आहे, कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी विचित्र पद्धतीनं घडलेल्या होत्या त्या पद्धतीनं त्या गोष्टी घडायला नको होत्या. कारण आबा म्हणत आहेत की अद्वैत आणि कला हे सुखरूप असले पाहिजेत, एवढीच आबांची इच्छा आहे. परंतु असं काय घडलेलं आहे की ज्यामुळं हे सगळं अशा पद्धतीनं झालं, हा विचार मात्र अजूनही कोणाच्या डोक्यात आलेला नाही. पण इकडे आपल्या रोहिणीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. रोहिणीची जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते बऱ्यापैकी आणि तिला त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. रोहिणी म्हणत असते चला, मी ज्या पद्धतीनं प्लॅन केलेला आहे त्या पद्धतीनं प्लॅन वर्क होत आहे. आणि तेवढ्यातच सोहमचा फोन असतो. सोहमच्या फोनवरती कलाचा फोन आलेला असतो. सोहम म्हणतो की माझ्या फोनवर कलावहिनीचा फोन आला आहे. सगळेजण त्या फोनच्या दिशेने पाहू लागतात आणि मग अद्वैत फोनवरती बोलत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे सोहम, मी बोलतोय. तेव्हा अद्वैतचा आवाज ऐकून सरोजच्या जीवात जीव येतो आणि त्याचबरोबर संगीतालाही छान वाटतं. त्यावेळेस अद्वैत बोलत आहे हे म्हटल्यानंतर तिथे सरोज म्हणते अरे अद्वैत काय झाले, आता इन्स्पेक्टर साहेब आले होते, तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे असं कळलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो आई, काळजी करू नको, आम्ही सुखरूप आहोत. अगं माझा फोन ना बंद पडलेला आहे, त्याचा चार्जर माझ्याकडे नाही, म्हणून मी खरेच्या फोनवरून फोन केलेला आहे. मग इकडे सरोज सांगत असते तुम्ही कसे आहात, तुम्ही दोघंही व्यवस्थित आहात ना, हे सरोज विचारत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो मी व्यवस्थित आहे आणि काळजी करायची काहीही गरज नाही, इथे एक गाव आहे आणि त्या गावाकडे आम्ही येऊन थांबलेलो आहे, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याचवेळी सरोज म्हणते पण तुम्हाला तिथं थांबायची काय गरज आहे, तुम्ही तिथे का थांबलेला आहात, हा प्रश्न सरोज जेव्हा अद्वैतला विचारते तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अगं आम्हाला त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की आम्ही त्यांच्या गावातल्या त्या उत्सवासाठी थांबलं पाहिजे, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणते अरे पण गरज काय आहे त्या गोष्टींची. तेव्हा अद्वैत म्हणतो खरेची पण इच्छा आहे ना, म्हणून मग आम्ही इथे थांबलेलो आहे. जेव्हा अद्वैत असं म्हणतो तेव्हा खरं तर सरोजला खूपच राग आलेला असतो, परंतु आत्ता रागराग करून काही उपयोग नाही, ही गोष्ट सरोजच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्यामुळं सरोज शांतच राहते. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आहात ना व्यवस्थित, मग जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा ये, काही काळजी करायची गरज नाही, तुम्ही सुखरूप आहात या गोष्टीमध्ये मला आनंद आहे, असं आबा बोलत असतात. आणि आबा इकडे म्हणत असतात तेव्हा संगीता म्हणते की माझी कला आहे का तिथं आणि ती बरी आहे ना. तेवढ्यात कलाला अद्वैत बोलवतो आणि म्हणतो की खरे अगं तुझ्या आईचा फोन आहे, त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी.
मग कला पण धावत येते आणि तीही बोलायला लागते. त्यावेळेस अद्वैत म्हणतो, अगं सावकाश आहे, पायाला लागले ना तुझ्या, असं अद्वैत बोलत असतो. त्यावर संगीताला आता भीती वाटत असते की नक्की काय झालेलं आहे. एकतर अपघात झालेला आहे, इथंपर्यंत गोष्टी ठीक होत्या, पण आता माझी कला सुखरूप आहे का नाही हे तिच्याशी बोलल्यामुळंच मला कळणार आहे, असं इकडे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर संगीताला वाईट वाटत असतं. संगीता रडत असते आणि कलाशी बोलल्यावर तिला बरं वाटतं, कारण कलाचा आवाज तिने ऐकल्यानंतर तिच्या जीवात जीव आलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं आबांना. तिथे आबा आहेत का हे अद्वैत स्पष्टपणे विचारतो, कारण मी जेव्हापासून फोन केलेला आहे तेव्हापासून आबांचा आवाज माझ्या कानावरती आलेला नाही. आबा काय करतात तिथं, आहेत का असं विचारल्यानंतर आबा म्हणतात की हो, मी इथेच आहे, काळजी करू नको अद्वैत, तिथला उत्सव झाला की मग तुम्ही या, काळजी करायची काहीही गरज नाही, असं आबा सांगतात. आणि अद्वैतलाही बरं वाटतं, कारण अद्वैत आणि कला या दोघांनाही माहिती आहे की आबा किती काळजी करत असणार आहेत, म्हणून पर्सनली अद्वैतने आबांच्या बाबतीत विचारलेलं असतं. त्यानंतर कलाही बोलते आणि मग आता फोन ठेवायचा विचार होतो. कलाला खरं तर खूप छान वाटत असतं, कारण कितीही काहीही झालं तरीही आबांशी घरच्यांशी बोलल्यामुळं तिच्याही जीवात जीव आलेला असतो आणि ते घरी पण सगळ्यांना बरं वाटतं. जसा फोन चार्जिंग झालेला आहे तसाच अद्वैतने लगेच घरी फोन लावलेला असतो आणि घरच्यांशी बोलून त्यांनाही आनंदाची बातमी दिलेली असते, म्हणजे कला आणि अद्वैत सुखरूप आहेत. पण या गोष्टीचा तोटा झालेला असतो, तो म्हणजे रोहिणीला. रोहिणीने खूप प्लॅनिंग केलेलं असतं आणि ते प्लॅनिंग सगळं फेल गेलेलं असतं आणि त्याचवेळी त्या घरात आलेल्या बॅगा यांच्याकडे सगळेजण पाहत राहतात. परंतु रोहिणीचा आता प्लॅनचा फ्लॉप झालेला असतो, पचका झालेला असतो. अद्वैत सुखरूप असतो, कला सुखरूप असते आणि रोहिणीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तिथल्या गावातल्या बायका येतात आणि कलासाठी नऊवारी साडी आणलेली असते, अद्वैतसाठी धोतर आणि शर्ट आणलेला असतो आणि त्याला सांगितलं जातं की हे तुम्हाला घालायचं आहे. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणतो, काय धोतर? आणि कलाला त्या म्हणतात की ही नऊवारी आहे, तुझ्यावर खूप छान दिसेल, उठून दिसेल. आणि कलाला नऊवारी घालायला सांगितली जाते. कला ही नऊवारी घालण्यासाठी तयार होते. खरं तर अद्वैत आणि कला दोघंही तिथं आहेत आणि आता नऊवारी नेसायची आहे, खूप सुंदर असं तयार व्हायचं आहे, कारण देवीचा उत्सव आहे आणि त्या देवीच्या उत्सवामध्ये कला आणि अद्वैत सामील होणार आहेत. त्या गावच्या लोकांची इच्छा आहे आणि कलालाही छान वाटत आहे, कारण वेगळं काहीतरी आहे. या लोकांनी आपल्याला इतकी मदत केलेली आहे, आपला पाहुणचार केलेला आहे, तर त्यांचे शब्द आपण राखले पाहिजेत, त्यांच्या शब्दाचा मान आपण राखला पाहिजे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि मग त्या बायका जी साडी घेऊन येत आहेत ती साडी कला घेते आणि अद्वैतलाही धोतर नेसायला सांगितलं जातं. अद्वैतही तयार होतो आणि दोघांनाही सांगितलं जातं की आज संध्याकाळी देवीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवात तुम्ही यायचं आहे, कारण आमच्या देवीच्या उत्सवासाठी तुम्ही प्रमुख अतिथी आहात. आणि अद्वैतलाही सांगितलं जातं की हे धोतर नेसावंच लागणार आहे. त्यासाठी अद्वैतही तयार होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत कलाकडे पाहत असतो, कारण कलाला भारी वाटत असतं. अद्वैतला ते धोतर नेसणं या गोष्टी नको असतात, कारण त्याचं असं म्हणणं असतं की कशासाठी हे धोतर वगैरे नेसायचं आहे, असं त्याला वाटत असतं. आता देवीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्या देवीच्या उत्सवामध्ये एक जोडपा आहे, त्यांच्या हातामध्ये आंब्याच्या फांद्या आहेत आणि त्या ढाळ्याने त्या एकमेकांना ते मारत आहेत. आणि त्याचबरोबर तिथे अद्वैत आणि कला दोघंही आलेले आहेत. ते पाहत आहेत की हे नक्की काय आहे, हे कशासाठी घडत आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यावेळेस ते सांगत आहेत की ही आमच्या गावची रीत आहे, कारण यामुळं आम्ही असं ठरवतो की या जोडप्याचं एकमेकांवरती किती प्रेम आहे, जेवढी पानं जास्त गळून पडतील त्याचं सर्वात जास्त प्रेम आहे, असं ठरवलं जातं. आणि कला आणि अद्वैत हे सगळं ऐकत असतात, त्यांनाही भारी वाटत असतं. कला ह्या सर्व गोष्टी मन लावून पाहत असते. कला आणि अद्वैत दोघंही तिथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या आजी सांगत आहेत. कला आधी अद्वैत पहिलं देवीचं दर्शन घेतात आणि मग पुढील गोष्टीला सुरुवात करतात. त्या आजी सांगत आहेत त्या पद्धतीनं कला आणि अद्वैतनं सर्व गोष्टी मनापासून केलेल्या आहेत. कलाला खूप छान वाटत असतं या सगळ्या गोष्टींमध्ये. कलाला जरा जास्त इंटरेस्ट असतो आणि तो इंटरेस्ट इथं दिसत असतो, पण त्या उलट असतो तो म्हणजे अद्वैत. अद्वैतला या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, त्याला ही गोष्ट पटतच नसते. आणि त्या आजी तिथे येतात आणि म्हणतात की आता तुम्हाला दोघांना ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस यांना धक्का बसतो आणि त्या येतात आणि मग कलाच्या साडीच्या पदराची गाठ अद्वैतच्या करंगळीला बांधली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की हे तुम्हाला करायचं आहे. परंतु त्याआधी तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे. ही गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा अद्वैत म्हणतो त्याची काय गरज आहे,
हे बोलल्यानंतर त्या बायका म्हणत असतात की नाही, आणि मग तो म्हणतो की खरे तू घे. तेव्हा त्या म्हणतात की का प्रत्येक वेळेस बाईनंच का घ्यायचा, नाही तुम्ही घ्या ना, कसं तुम्हालाही मान मिळायला पाहिजे, असं अद्वैतला त्या बोलत असतात. मग अद्वैत खूप छान असा उखाणा घेतो आणि अद्वैत म्हणतो की कोकणची शहाळी रसरशीत गोड, खरेचं नाव घेतो आता तरी पिच्चा सोड, असं अद्वैत म्हणालेला असतो. तेव्हा सगळेजण कला अद्वैतकडे पाहत असतात. परंतु तिथल्या ज्या बायका आहेत त्या अद्वैतला म्हणतात, उखाण्यातनं जरी पिच्चा सोडायची भाषा सोड केली असली तरीही तुमचं नातं हे 7 जन्मासाठी आहे, ही गाठ 7 जन्मासाठी बांधलेली आहे, त्यामुळं हा पिच्चा काय सुटायचा नाही, हे बोललं जातं. आणि कला अद्वैतकडे पाहते. आता कलाला सगळेजण म्हणू लागतात की आता तू उखाणा घे. कला उखाणा घेणार असते तर कला म्हणते चांगलाच उखाणा घेते आता दणकून. मग कला पण म्हणू लागते की लग्न झाले आता सोडील कसा पिच्चा, चांदेकर एकदा बायको म्हण मग येईल संसाराची मज्जा. सगळेजण कलाकडे पाहत असतात. कलाने छान असा उखाणा घेतलेला असतो आणि सगळ्यांना छान असं सरप्राईज केलेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले आहेत आणि आता हा जो खेळ आहे तो सुरू करायचा असतो आणि त्याचबरोबर या खेळाची मजा आता अद्वैत आणि कला दोघंही घेणार असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघांना जोरजोरात मारत असतात. अद्वैत तर दात खाऊन कलाला मारत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो की काय नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर बासा आता अति होतं, हे मला पायाला लागलेलं आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की आधी हे बायको बायको म्हणणं, नवरा नवरा बायको बायको हे जे आहे ना हे बंद करायचं, परत जर म्हणशील तर बघ. पण अद्वैत दात खाऊन मारत असतो, त्याच्यापेक्षा जास्त दात खाऊन पुन्हा कला मारत असते. हे त्या दोघांचं मात्र चांगलंच सुरू झालेलं असतं आणि त्यानंतर कलाचा तोल जातो. तेव्हा अद्वैत कलाला सावरतो आणि तिला मिठीत घेतो. कला ही आता अद्वैतच्या मिठीत आलेली असते आणि सगळेजण कला आणि अद्वैतकडे पाहत असतात. तेव्हा त्या बायका ज्या आहेत त्या कला आणि अद्वैतकडे पाहून त्यांचा सुखाचा संसार व्हावा यासाठी आशीर्वाद देत असतात. कला आणि अद्वैतला खूप छान वाटत असतं. फायनली हा जो खेळ आहे हा चालू झालेला असतो. कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत आहेत आणि एकमेकांच्या नजरेमध्ये ते हरवून गेलेले असते आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघंही भांग पिलेले आहेत आणि जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की बघितलंस का, तूच काय अशा 56 मुली माझ्यासमोर असतील, तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, कसं आहे लग्न झालेल्या पुरुषाने बाकीच्या 56 मुलींबद्दल स्वतःच्या बायकोला काहीही सांगायचं नसतं, कारण काहीही झालं तरी बायकोचाच हक्क हा पहिला असतो, असं म्हणत अद्वैतची कॉलर तिने पकडलेली आहे. कारण त्या गावातली एक जी मुलगी आहे ती अद्वैतच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं कलाने अद्वैतची कॉलर पकडून त्याच्यावरती अगदी हक्क गाजवलेला आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत हे एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्यानंतर ते दोघंही असेच आतमध्ये चाललेले आहेत. कला आणि अद्वैतची ही जी रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.